Tendency. Okay. Good morning, all of you. In this lecture, we will start our next concept and next form of organizational structure, virtual organization and its feature. व्हर्च्युअल ह्या वर्डिंग वरून लक्षात येईल तुमच्या जिथे फिजिकल एक्झिस्टन्स नाहीये, तुम्ही काय करताय विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने ऑर्गनायझेशन ही रन करत असते. So virtual organization emerged in 1990s as also known as the digital organization. Virtual organization काय आहे तर digital organization आहे. Okay. Then digital organization, network organization or modular organization. Virtual organization ला आणखी काय काय म्हटलं जातं लक्षात ठेवा. Virtual organization कधीपासून स्टार्ट झालेली आहे, कधी इमर्ज झालेली आहे. Virtual organization emerged 1990s. Okay. And is also known as digital organization, network organization or modular organization, right? Then virtual organization is a network of cooperation made by possible what is called the ICT, that is information and communication technology, which is flexible and come to meet the dynamic of the market. म्हणजे व्हर्च्युअल किंवा ज्या टेक्नॉलॉजी आहेत या गोष्टीला आपण कधी इम्पॉर्टन्स देतो जेव्हा आपल्याला काय करायचं आहे, डायनामिक मार्केट कॅप्चर करायचं आहे किंवा मार्केट एक्सपांड करायचं आहे आणि फिजिकली जेव्हा ज्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत मार्केट कॅप्चर करणं, दॅट टाइम वी विल प्रेफर द इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, राईट? So the virtual organization is a social network in which all the horizontal and vertical boundaries are removed. म्हणजे व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन जेव्हा तुम्ही प्रेफर करता तेव्हा ज्या होरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ज्या बाउंड्रीज आहेत त्या ऑटोमॅटिकली काय होणार आहेत तर रिमूव्ह होणार आहे. दॅट मीन्स वी कॅन गो एनिवेअर, म्हणजे आपण कुठेही जाऊ शकतो, कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्लेस मध्ये आपण आपला बिझनेस हा रन करू शकतो विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, विथ द हेल्प ऑफ नेटवर्क, विथ द हेल्प ऑफ इंटरनेट, राईट? सो इन दिस सेन्स इट इज द बाउंड्री लेस ऑर्गनायझेशन. म्हणून काय म्हटलेलं आहे याला, बाउंड्री लेस ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. Then it consists of the individual working out of physically dispersed workplace or even individual working from mobile device and not tied to any particular workplace. The ICT is the backbone of the virtual organization. म्हणून काय म्हटलं जातं, ICT हे काय आहे, बॅकबोन ऑफ द व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन असते. आयसीटीच्या साहाय्यानेच आपण काय करणार आहोत, हा बिझनेस रन करतो. म्हणजे कुठेही तुम्हाला स्वतःचं ऑफिस ओपन करून तिथे फिजिकली प्रेझेंट राहून बिझनेस हा नाही करायचा आहे, तर विथ द हेल्प ऑफ मोबाईलच्या साहाय्याने, लॅपटॉपच्या साहाय्याने, इंटरनेटच्या साहाय्याने वी विल डेफिनेटली रन अवर बिझनेस. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. मध्ये काय लक्षात ठेवाल, कधी इमर्ज झालेली आहे व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन? इमर्ज 1990, also known as digital organization, network organization or modular organization. Then last sentence येऊ दे, the ICT is the backbone of the virtual organization. हे लास्ट सेंटेन्स येईल. आणि व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन रन विथ द हेल्प ऑफ ICT. ओके, ICTच्या साहाय्याने काय होणार आहे, हा रन होईल किंवा नेटवर्कच्या साहाय्याने, इंटरनेटच्या साहाय्याने असं आपण म्हणू शकतो. मेन्शन करून ठेवा. Features of virtual organization. First point, technology. New technology has transformed the traditional way of working. In particular, the world of computing and telephony are coming together to open up the whole new range of the responsibility. Computer telephonic integration, that means CTI, will user in new revolution to the desktop. The CTI has traditionally been used in all call center application. आता हे माहिती आपल्याला, ऍप्लिकेशन कॉल सेंटरच्या साहाय्याने सुद्धा हे बिझनेस रन केले जायचे. एक स्पेसिफिक कॉल सेंटर असायचं आणि तिथून बिझनेस काय व्हायची तर हे रन व्हायचे. ओके, म्हणजेच टेक्नॉलॉजीच्या टेक्नॉलॉजीच्या हेल्प शिवाय तुम्ही व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन रन करू शकता का? नाही. That means technology is very important for running or day-to-day operation of virtual organization. ज्या डे टू डे ऑपरेशन साठी आणि बिझनेस रन होण्यासाठी टेक्नॉलॉजी ही फार मॅटर करते. ईमेल इंटिग्रेशन short message service, that means SMS, into the existing email infrastructure
allow to whole organization to take advantages of SMS products such as the expressway. म्हणजे इझिली आपण एखादा मेसेज ईमेलच्या साहाय्याने किंवा शॉर्ट मेसेज मधून काय करू शकतो तर पास करू शकतो. पण यासाठी सुद्धा आपल्याकडे काय असणं महत्वाचं आहे तर मोबाईल डिव्हाइस असणं महत्वाचं आहे. ओके, म्हणजे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली तुम्ही जर बघितलं तर आयसीटी मुळे काय होणार आहे तुमचा बिझनेस हा रन होणार आहे. Office system integration. SMS technology can greatly enhance the existing of new office system. That is, phone message can be sent via SMS rather than returning in the message book. Okay, म्हणजे मेसेज बुक पेक्षा तुम्ही SMS च्या सहाय्याने काय करू शकता तर जे काही मेसेज आहे जे काही ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे वी कॅन इझिली सेंड. ओके, हा डिव्हाइसच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता इन्फॉर्मेशन ही सेंड करू शकता. Voicemail alert. SMS technology added to the existing voicemail system build an effective method of receiving voicemail alert. आता तुम्हाला माहिती आहे की ही थोडीशी ट्रॅडिशनल मेथड होती. आता यामध्ये सुद्धा आपल्याला बरेचसेच न्यू मेथड सुद्धा यामध्ये इंट्रोड्यूस झालेले आहेत. म्हणजेच काय काही आपल्याला व्हॉइस मेल अलर्ट आता सुद्धा ही आहे पण फक्त ह्याच मेथड कधी होत्या थोड्याशा काही इयर पूर्वी आपल्याला बघायला मिळत होत्या. SMS technology added the existing voicemail system. ओके, त्यांनी काय केली होती एक्झिस्टिंग व्हॉइसमेल सिस्टीम सुद्धा बिल्ड केली होती फॉर द इफेक्टिव्ह मेथड ऑफ रेकॉर्डिंग व्हॉइसमेल अलर्ट. आणि या व्हॉइसमेल अलर्टच्या साहाय्याने आपण काय करू शकत होतो तर इझिली मेसेज हे स्प्रेड करू शकत होतो किंवा सेंड करू शकत होतो. इज इट क्लिअर? 1 to 4 पॉइंट, फर्स्ट टू 4. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then dynamic. Virtual organization is not concentrated by the traditional barrier of the place and time. ओके, जसं म्हणतो की आपण व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन मध्ये डायनामिक व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन इज अ डायनामिक इन नेचर बिकॉज they always prefer the new method and new thing or new technology. ओके, म्हणजे यामध्ये जेव्हा जेव्हा काही अपग्रेडेशन होतात ज्या काही टेक्नॉलॉजी येतात त्या नक्कीच काय होणार आहे तर इम्प्लिमेंट केल्या जाणार आहे आणि जे ट्रॅडिशनल बॅरियर आहेत हे काय केले जातात तर इथे ओव्हरकम केले जातात. ओके, म्हणजे टाइमचा असेल प्लेसचा असेल. फॉर एक्झाम्पल ट्रॅडिशनली वे कसं होतं की ऑफिसमध्ये जा 8 तास काम करा आणि मग तितकेच तुम्हाला जे काही आहेत ते आउटपुट मिळत होते. पण आता ह्या इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमुळे आयसीटी मुळे व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन कशी झालेली आहे तर स्प्रेड झालेली आहे. म्हणजे ज्यांना टाइमचं लिमिटेशन नाहीये ज्यांना प्लेसचं लिमिटेशन नाहीये म्हणून याला काय म्हटलेलं आहे तर डायनामिक व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. So virtual organizations support dynamic change to the organization including employees for the environment and processing structure. आणि आताचं सुद्धा जर आपण एक्झाम्पल घेतलं तरी सुद्धा आपण ह्या व्हर्च्युअल किंवा आयसीटीच्या सहाय्याने काय करू शकतो वी कॅन इंटरॅक्ट विथ इच अदर, राईट. किंवा आपण ऑनलाईन लेक्चर घेतो जसं वर्क फ्रॉम होम आहेत मोठमोठे बिझनेसेस सुद्धा काय करतात तर त्यांच्या एम्प्लॉईजना ह्या व्हर्च्युअल ऑर्गनायझेशनच्या सहाय्याने काय करतायत तर ते जॉब करतायत. ओके, नेक्स्ट पॉइंट इज द इंटिग्रेशन. When different individual group and organization get together in the virtual organization, then need to interact collectively to achieve success. आणि जेव्हा इंटिग्रेशन होतं काही ग्रुप एकत्र येतात काही ऑर्गनायझेशन एकत्र येतात तेव्हा नक्कीच तुमचं ह्यूज सक्सेस आपल्याला इथे बघायला मिळू शकतं. ओके, कोलॅबरेशन मेथड आहे, कॉपरेशन आहे, ट्रस्ट इंटिग्रेशन आहे, लिव्हरेज आहे, एनर्जी आहे एक्सेट्रा. आणि हे एकत्र आल्यामुळे नक्कीच तुमच्या बिझनेसला सक्सेस हे बघायला मिळेल. Last point, involve various approaches. Typically, approaches the implementing virtual organization includes telecommunication, okay, during teller center, mobile networking, mobile working, hot desking, etc. हे काही अप्रोचेस आहेत हे तुम्हाला माहिती आहेत की व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन मध्ये इन्क्लूड असतात. Is it clear question? It's very simple thing. यामध्ये हार्ड असं काही नव्हतं. व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन बेस्ड ऑन इंटरनेट अँड टेलिकॉम आयसीटी थोडक्यात लक्षात ठेवा. आणि फिजिकली कुठेही तुम्हाला न प्रेझेंट राहता काय करू शकता तुम्ही हा बिझनेस रन करू शकता. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. Next,
व्हॉट इज फॉर्मल ऑर्गनायझेशन? एक्सप्लेन इट्स फीचर. फॉर्मल ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल जिथे आपण काय करतो फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये रूल्स रेग्युलेशन स्ट्रिक्टली फॉलो करतोय ना. आपण कशी बिहेव करतो का, कशी क्लोथिंग वेअर करतो का, नाही. म्हणजे फॉर्मल ऑर्गनायझेशन जी अशी ऑर्गनायझेशन असेल जिथे प्रॉपर अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी फ्लो फ्रॉम टॉप टू बॉटम ॲज युजल. ओके. आणि वेल डिफाईन असणार आहे, जिथे रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, डिसिप्लिन आहे, रिलेशनशिप आहेत, ह्या गोष्टी मेंटेन केलेल्या असणार आहेत. ओके. सो नाव वी लर्न डिटेल वन बाय वन काय आहे बघूया आपण. फॉर्मल ऑर्गनायझेशन इज अ वेल डिफाईन स्ट्रक्चर. काय असेल? वेल डिफाईन स्ट्रक्चर असेल ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी that define delegation of authority and responsibility amongst the organizational member. ओके. जे काही ऑर्गनायझेशनचे मेंबर आहेत यांच्यामधली रिस्पॉन्सिबिलिटी अथॉरिटी ही कशी असणार आहे? वेल स्ट्रक्चर असेल. वेल स्ट्रक्चर म्हणजेच काय? म्हणजेच टॉप टू बॉटम असेल. ओके. टॉप लेवल कडे ऑब्विसली अथॉरिटी ही जास्त असेल, रिस्पॉन्सिबिलिटी पण असणार आहे, पण ती कोणाची असेल? जर मिडल लेवल आणि लोअर लेवल एखादा टास्क नाही कम्प्लीट केले तर टॉप लेवल रिस्पॉन्सिबल राहील. That means well defined structure of authority and responsibility. Delegation, regarding delegation, it work along predefined set of policy, plan, procedure, schedule and program. ओके. काय सांगितलं आहे? इट वर्क अलॉंग प्री डिफाईन, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या कशा आहेत तर प्री डिफाईन आहेत. सेट ऑफ पॉलिसी, प्लॅन, प्रोसिजर, शेड्यूल अँड प्रोग्राम. Most of the decision is formal organization are based on predetermined policy. आणि तुमचे जे डिसिजन आहेत हे प्रीडिटरमाइंड पॉलिसी वरती डिपेंडेबल असणार आहे. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. थोडक्यात काय लक्षात ठेवा? फॉर्मल ऑर्गनायझेशन इज वेल डिफाईन स्ट्रक्चर ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी टू टॉप टू बॉटम. ओके. आणि मग हे it work along with the predetermined set policy, plan, procedure, schedule and program. Introductory part मध्ये फीचर्स बघूया आपण वन बाय वन. फीचर्स ऑफ फॉर्मल ऑर्गनायझेशन: डिलिबरेटली क्रिएट स्ट्रक्चर. ओके. स्ट्रक्चर हे कसं असणार आहे? डिलिबरेटली क्रिएट केलेलं असते. So it is the deliberately create structure that define official relationship amongst people working at a different job position. म्हणजे आपण कशी गप्पा मारू शकतो का तिथे फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये? नाही. जिथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी सेन्स यूज करावे लागतील, काही रूल्स फॉलो करावे लागतील, डिसिप्लिन फॉलो करावा लागेल फॉर बिल्डअप रिलेशनशिप. जे काही रिलेशनशिप आहे हे फॉर्मल असणार आहे. लक्षात येत आहे? म्हणजे जिथे आपण काय करू शकतो, आपलं बिहेवियर प्रॉपर मॅनर मध्ये आपण तिथे फॉलो करणार आहोत, रूल्स प्रॉपर मॅनर मध्ये फॉलो करणार आहोत. दॅट मीन्स डिलिबरेटली क्रिएट स्ट्रक्चर that define official relationship. तुम्हाला इथे काय करावं लागतं? ऑफिशियल रिलेशनशिप हे मेंटेन करतात. ओके. सेकंड पॉइंट, जॉब ओरिएंटेड. इट फोकस मोर जॉब दॅन पीपल. म्हणजे ते पीपल पेक्षा तुम्ही तुमच्या जॉबला इम्पॉर्टन्स देता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये आलेला, एखाद्या एम्प्लॉईजला काही प्रॉब्लेम असेल, पर्सनल प्रॉब्लेम, तर तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसता का हो? नाही. कारण प्रत्येकाच्याच लाईफ मध्ये काही ना काही पर्सनल प्रॉब्लेम असणार आहेत, प्रत्येकालाच काहीतरी प्रॉब्लेम असतील, है ना. म्हणजेच इट फोकस ऑन द जॉब दॅन पीपल. पीपल पेक्षा तुम्ही काय करताय? अरे हा ही तुझी ड्युटी आहे ना, फर्स्ट ऑफ ऑल प्रेफर युअर ड्युटी. आणि मग तुम्ही काय करा, तुमचे पर्सनल जे काही प्रॉब्लेम आहेत, पर्सनल प्रायोरिटीज आहेत त्यांना इम्पॉर्टन्स द्या. म्हणजे इथे फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये जॉबला आधी इम्पॉर्टन्स दिलं जातं दॅन पीपल पेक्षा. It allocate job to people and define the structure of relationship to achieve the formal organizational objective. Okay, काय सांगायचं आहे? It allocate the job to people and define the structure of relationship. तुम्ही जेव्हा जॉब देता, तुम्ही जेव्हा ड्युटीज डिस्ट्रीब्यूट करता, तेव्हा काय करणार आहात? त्याचं स्ट्रक्चर रिलेशनशिप सुद्धा तुम्ही फॉर्मली ट्रेन करता. इज इट क्लिअर फर्स्ट टू? Yes, ma'am. Yes, ma'am. डिव्हिजन ऑफ वर्क. फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये डिव्हिजन ऑफ वर्कला इम्पॉर्टन्स दिलं जातं. म्हणजे वी वर ऑलरेडी लर्निंग प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, राईट? काय म्हणतो आपण? डिव्हिजन ऑफ वर्क मीन्स डिवायडेशन ऑफ वर्क इनटू स्मॉलर पार्ट.
right? So work is divided into smaller unit and assigned to individual on the basis of their skill and ability. म्हणजे फॉर्मल ऑर्गनायझेशन काय करेल, डिव्हिजन ऑफ वर्कला इम्पॉर्टन्स देईल. दॅट मीन्स डिवायडेशन ऑफ वर्क इनटू स्मॉलर पार्ट and distribute the delegation or distribute the duties and responsibility among guest member as per their skill and knowledge and ability, right? म्हणजे प्रत्येकाचं स्किल किती आहे, नॉलेज किती आहे, एक्सपिरियन्स काय आहे, ह्या बेसवरून आपण तो वर्क जो आहे हा डिवाइड करू. So division of work result in specialization and increase organizational output. Obviously काय होणार आहे, जेव्हा तुम्ही वर्क डिस्ट्रीब्यूट करून देता नक्कीच त्यामुळे तुमच्या ऑर्गनायझेशनचे आउटपुट हे इन्क्रीज होणार आहे, राईट. नेक्स्ट पॉइंट इज द डिपार्टमेंटेशन. डिपार्टमेंटेशन इज द फाउंडेशन ऑफ द ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. डिपार्टमेंटेशन म्हणजे काय बरं, सांगू शकाल? व्हॉट इज मीन बाय डिपार्टमेंटेशन? Dividing the large functional organization into same flexible administrative units. राईट. Division of work. हा, कोण सांगणार आहे अजून? सांगा. एक मिनिट आहे. Okay. काय म्हणतो आपण डिपार्टमेंटेशन, दॅट मीन्स ऑर्गनायझेशन कॅन डिवाइडेड इंटू डिफरंट डिपार्टमेंट लाईक मार्केटिंग डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट. तुम्ही काय करता, डिपार्टमेंट करता ऍज पर अवर रिक्वायरमेंट. ओके. जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे त्यानुसार त्याचं डिवायडेशन हे केलं जातं. सो डिपार्टमेंटेशन इज द फाउंडेशन ऑफ द ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. दॅट इज ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर डिपेंड्स अपॉन डिपार्टमेंटेशन. काय सांगितलेलं आहे, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर depends upon the departmentation, and departmentation refers to the division of work into smaller unit and their regrouping into the bigger unit or department on the basis of similarity of activity. म्हणजे तुमची ऍक्टिव्हिटी कशी आहे, तुमचा टास्क कसा आहे यावरून तुम्ही काय करता, फर्स्ट ऑफ ऑल मेन ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर कसं आहे त्यानुसार डिपार्टमेंटेशन तयार होईल. डिपार्टमेंट कोणतं आहे, फॉर एक्झाम्पल मार्केटिंग आहे तर मार्केटिंग मध्ये परत डिस्ट्रीब्युशन केलं जाईल, राईट. सेल्स डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट अगेन डिस्ट्रीब्यूट करेल त्यांच्या एम्प्लॉईजना वर. फायनान्स डिपार्टमेंट अगेन फायनान्स मध्ये डिस्ट्रीब्युशन करेल. सो ऍज पर दी रिक्वायरमेंट. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? Yes, ma'am. Good. Then formal authority. People exercise authority by virtue by their position on their organizational hierarchy. Authority is linked to position and throne. It is the person occupying the position. It involves the right to command, to perform, to make decision and spend resources. म्हणजे जसं काय म्हणतो आपण, ज्या पर्सनला अथॉरिटी किती आहे त्यानुसार काय असणार आहे, त्याला टास्क दिले जातील, देन त्याला रिसोर्सेस प्रोव्हाइड केले जातील, देन तो परफॉर्म करेल, देन तो कमांड करेल. ओके. दॅट मीन्स फॉर्मल अथॉरिटी. And formal authority ही कशी असणार आहे, हायरार्की. That means organizational hierarchy. That means top to bottom. Okay. That means top to bottom. Delegation. Work is officially delegated from top to lower. Same as सांगितलेलं आहे again. Work हे कसं होईल, delegate होईल from top to lower. The workload is divided into unit. Then again workload is divided into unit. A part is assigned to subordinate with authority to carry out the assigned task. आणि जसं की म्हणतो आपण delegation, that means same
डिवायडेशन ऑफ वर्क इनटू स्मॉलर पार्ट. बट डिलिगेशन मध्ये काय सांगितलं जातं, महत्वाची गोष्ट म्हणजे we not only distribute responsibility but also authority. ओके, तुम्ही काय करता, अथॉरिटी सुद्धा सेम टाइमला त्या पर्सनला देता. म्हणजे फक्त तू काम कर नाही, त्या कामाशी रिलेटेड जे काही टास्क आहेत किंवा जे काही डिसिजन आहेत यू कॅन टेक. ओके, तुम्ही काय करू शकता, ते डिसिजन हे घेऊ शकता. The concept of division of work and assignment to people down the scalar chain. Okay, scalar chain माहिती आपल्याला, scalar chain is called the delegation. Scalar chain same, म्हणजे प्रत्येका ठिकाणी वर्डिंग चेंज केलेलं आहे, हायरार्की आहे, टॉप टू बॉटम आहे, स्कॅलर चेन आहे. म्हणजे प्रत्येकाचं मिनिंग काय आहे, टॉप टू बॉटम. दॅट मीन्स टॉप लेवल डिसाइड्स ऑल थिंग, देन मिडल लेवल अँड लोअर लेवल इम्प्लिमेंट देम. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Then coordination. Manager integrate the activity of individual and unit into the concerned effort that the department and individual work towards a common goal. तुम्हाला माहिती आहे की कोऑर्डिनेशन असणं महत्त्वाचंच आहे, कारण इथे आपण फॉर्मल रिलेशनशिपला इम्पॉर्टन्स दिलेला आहे. And all people preference to achieve the common goals and objective of the organization. राईट, प्रत्येकाचा मोठो काय आहे, प्रत्येकाचं इंटेन्शन काय आहे, की जे ऑर्गनायझेशनचे गोल्स आहेत ते अचीव्ह झाले पाहिजे. And that is why they prefer the coordination and cooperation function. So तुम्हाला दोन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील.